नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहास व राज्यशास्त्र यामधील राज्यशास्त्राच्या दुसऱ्या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत, निवडणूक प्रक्रिया। आपण पहिल्या प्रकरणामध्ये भारतामध्ये असणारी लोकशाही आणि या लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी भारत देशाने स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, संविधानाची निर्मिती झाल्यानंतर तेव्हापासून ते आजपर्यंत कशा प्रकारे परिवर्तन होत गेलं, कशा प्रकारे बदल होत गेले आणि कोणकोणती नवीन कलम निर्माण झाली, संविधानामध्ये कशा प्रकारे थोडेफार बदल झाले आणि कशा प्रकारे भारताची लोकशाही अधिक सक्षम बनत गेली, याचा आपण काय केला होता, अभ्यास केला होता। त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण न्याय, समता, स्वातंत्र्य या मूल्यांचा आणि न्याय व्यवस्थेचा अभ्यास केला होता आणि भारतातली लोकशाही ही जगातली सर्वात मोठी लोकशाही तर आहेच, पण त्याचबरोबर ती आदर्शवत कशी होईल या दृष्टीने भारत देशाचे चाललेले प्रयत्न याचा देखील आपण काय केलेला होता, अभ्यास केलेला होता। त्या धड्याखाली असणाऱ्या सर्व प्रश्नांचा गृहपाठामध्ये समावेश करून तुम्हाला मी गृहपाठ लिहायला सांगितलेला आहे। आज आपण ही लोकशाही हिचं जर सक्षमीकरण करायचं असेल तर त्याचा एक सर्वात मोठा भाग म्हणजे निवडणूक प्रक्रिया। या निवडणूक प्रक्रियेचा आपण काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत। तत्पूर्वी काही गोष्टी तुम्ही समजून घ्या। जसं की दरवर्षी तुमच्या वर्गामध्ये मॉनिटरची निवड केली जाते, म्हणजेच आपल्या सगळ्या शाळेमध्येच केली जाते, प्रत्येक वर्गात केली जाते। मग 5वी अ ब कडई, 6वी अ ब कडई, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी आणि मग त्याच्यामधून तुमच्या सर्व मॉनिटर, प्रत्येक वर्गाचा एक मॉनिटर निवडला जातो आणि निवडलेल्या सर्व वर्गांच्या मॉनिटर मधून तुमचा प्रतिनिधी एक निवडला जातो। ही जी निवडणुकीची प्रक्रिया आहे त्याचंच उदाहरण मी तुम्हाला इथं देते, ते तुम्ही समजून घ्या। अगोदर तुम्हाला सूचना येते मुख्याध्यापकांकडून की तुमच्या प्रत्येक वर्गामध्ये मॉनिटरांची निवड करायची आहे। मग ही निवड करतो कोण, तर तुमचे वर्ग शिक्षक करतात। वर्ग शिक्षक तुम्हाला वर्गामध्ये सांगतात की आज आपल्याला मॉनिटरची निवड करायची आहे। कुणाला मॉनिटर व्हायचे, ज्याला जो कोणी इच्छुक असेल त्यांनी काय करावं, उठून उभं राहावं। मग जर समजा 1, 2, 3 मुलं उभी राहिली तर सर पाहतात की एखादा मुलगा लागोपाठ 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष मॉनिटर होत आलेला आहे, तर सर त्याला म्हणतात की अरे सारखा तूच कशाला होतो, आणखी पण कुणाला तरी संधी दे की, किंवा आणखी कोणी इच्छुक आहे का, मग आणखी एखादा उभा राहतो। किंवा मुली उभ्याच नसतील राहिल्या तर मुलींना देखील संधी आहे, मुलींपैकी कुणीतरी उभं राहिलं पाहिजे आणि मग अशा प्रकारे सर काही सूचना करतात। तो त्या मुलाने अभ्यासही केला पाहिजे आणि मॉनिटरचं कामही केलं पाहिजे। या काही सूचना की ज्या मुलांना, उभं राहणाऱ्या मुलांना मान्य होतात ती मुलं मान्य करतात आणि मग 2-4 मुलं निवडणुकीसाठी उभं राहतात, मॉनिटरची निवडणूक। मग तुम्हाला सर प्रत्येकाला सांगतात की तुम्ही कागदाच्या चिठ्ठ्या करा आणि त्या प्रत्येकाने एक चिठ्ठी आणि त्याच्यात तुम्हाला या 4 पैकी जो मॉनिटर हवा असेल त्याचं नाव घ्या आणि या पेटीमध्ये आणून टाका। मग त्या प्रकारे त्या चिठ्ठ्या गोळा केल्या जातात। त्यानंतर ती निवडणूक झाल्यानंतर, प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या चौघांच्या नावापुढे एक चिठ्ठी खोलून त्यांना कुठलं मत, कुणाला किती मत मिळाले ते तिथं नोंद केली जाते। ही सगळी जी प्रक्रिया आहे ही तुमच्या समोरच होत असते। त्यानंतर आता हे सगळं झाल्यानंतर मग ज्याला सगळ्यात जास्त मतं पडलेली असतील तो बनतो वर्गाचा मॉनिटर। आता या प्रक्रियेमध्ये जर तुम्ही अभ्यास केला तर ही प्रक्रिया आणि भारताची असणारी निवडणूक प्रक्रिया याच्यात बरंचसं साम्य आहे। कसं ते पहा। उदाहरणार्थ तुम्ही जे निवडणुकीसाठी उभे राहता ते म्हणजे झाले प्रतिनिधी, आपल्या लोकशाहीचे प्रतिनिधी। ते प्रतिनिधी तुमचं प्रतिनिधित्व वर्गाचं करणार असतात। म्हणजे उदाहरणार्थ 10वी ड मध्ये जो मॉनिटर आहे तो मॉनिटर 10वी डतल्या सर्व मुलांचं प्रतिनिधित्व करणार आहे। तो स्वतःचं प्रतिनिधित्व नाही करणार आहे त्या ठिकाणी, म्हणून त्याला प्रतिनिधी म्हटलं जातं किंवा उमेदवार म्हटलं जातं। त्यानंतर ही सगळी
प्रोसेस आपल्या रापसबनीसमध्ये घडते, माननीय मुख्याध्यापकांच्या अधिकाराखाली घडते. म्हणजे आपली सबनीस शाळा म्हणजे आपलं भारत सरकार आहे, समजा भारत देश आहे असं समजा. आता ही निवडणूक प्रक्रिया घेतली कुणी, केली कुणी ही प्रोसेस? तुमच्या वर्ग शिक्षकांनी. तुमचे वर्ग शिक्षक म्हणजे निवडणूक आयोग आहे असं समजा. त्यानंतर उभे राहिले होते ते मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, उमेदवार किंवा उमेदवार म्हणणार आपण त्याला. आणि तुम्ही प्रत्येकाने एक एक मत दिलेलं आहे. तुम्ही सगळे कोण झालात? मतदार झालात. आता या प्रक्रियेमध्ये सुद्धा कोणी उभं राहावं, कोणी उभं राहू नये. उभं राहिलं तर तुम्हाला कुठली कामं करावी लागतील हे कोणी सांगितलं? सरांनी सांगितलं. निवडणूक आयोगाकडून त्या सूचना आल्या. म्हणजे त्या निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या पात्रतेसाठी घातलेल्या काय झाल्या? अटी आल्या. आणि त्यानुसार बरं असं नाहीये की जरी सर म्हणाले की तू 3 वेळा निवडणुकीला उभा राहिलास, मॉनिटर झालास, आता कुणाला तरी संधी दे की, पण तू उभं राहूच नको असं मात्र म्हटलेलं नाही. म्हणजे त्या ठिकाणी स्वातंत्र्याचा पूर्ण उपभोग, प्रत्येकाला असणाऱ्या अधिकाराचा पूर्ण उपभोग घेऊनच तुम्हाला त्या ठिकाणी निवडणूक लढविता येते. तर अशा प्रकारे आपली शाळा, सर त्यांनी निवडलेला मॉनिटर आणि तुम्ही मुलांनी निवडून दिलेला मॉनिटर म्हणजेच काय आहे? शाळा म्हणजे देश आहे. सर म्हणजे तुमचा निवडणूक आयोग आहे. आणि उमेदवार म्हणजे आपण निवडून देतो ते खासदार आहेत असं समजा थोडा वेळ. आणि लोकप्रतिनिधी त्यांना आपण म्हणतो. आणि तुम्ही सगळे काय आहात? मतदार आहात. मग या निवडणूक प्रक्रियेमध्ये जशी आपली निवडणूक प्रक्रिया आपण वर्गामध्ये करतो तशीच ही निवडणुकीची प्रक्रिया आपल्या लोकशाहीची काय असते? घडत असते. तर त्याचाच अभ्यास आपल्याला निवडणूक प्रक्रिया या प्रकरणात करायचा. आता सगळ्यात पहिला प्रश्न, निवडणूक प्रक्रिया कशासाठी? प्रश्न विचारा तुमच्या मनाला की आपल्या वर्गामध्ये निवडणूक कशासाठी घेतली? तर तुम्ही लगेच म्हणाल मॉनिटर निवडण्यासाठी. मॉनिटर कशासाठी निवडला? वर्गाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी. प्रतिनिधित्व हा शब्द महत्वाचा आहे. आपण काय म्हणत असतो की तो वर्ग प्रतिनिधी आहे. म्हणजे प्रति वर्गच आहे. तुमचा संपूर्ण वर्ग म्हणजे तो मुलगा आहे. आणि म्हणून त्याला आपण वर्ग प्रतिनिधी असं म्हणत असतो. लोकशाहीची व्याख्याच आपण पाहिलेली आहे की लोकांनी लोकांसाठी चालवलेले शासन. लोकांचं शासन आहे, लोकच चालवणार आहेत. पण प्रत्यक्ष कित्येक कोटी असणारी जनता येऊन देशाचा राज्यकारभार करू शकणार आहे का? नाही. म्हणून लोकांनी त्यांच्या आवडीने प्रतिनिधी निवडून द्यायचे की जे प्रतिनिधी लोकांच्या वतीने तिथं काय करणार आहेत? राज्यकारभार करणार आहेत. आणि म्हणून प्रतिनिधित्व स्थापन करण्यासाठी काय असतात? निवडणुका असतात. आता पहा, हा लोकशाहीचा सगळ्यात मोठा भाग आहे तो म्हणजे निवडणुका. कारण निवडणुकांमुळे काय होतं? सत्ता जी आहे ती शांततामय मार्गाने बदलली जाते. आपण आता पाहिलं की महाराष्ट्रामध्ये मागच्या 5 वर्षांमध्ये भाजपची सत्ता होती. आता ती सत्ता काय झालेली आहे? परिवर्तित झालेली आहे, बदललेली आहे. आता राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांची सत्ता आहे. पण ही सगळी जी सत्तांतर झालेली आहे ती कुठल्या मार्गाने झालेली? शांततामय मार्गाने म्हणजे निवडणूक प्रक्रियेच्या मार्फत झालेली आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे राज्यकारभार करण्यासाठी वेगवेगळ्या पक्षांना संधी मिळते. जसं प्रतिनिधित्व आहे तसंच वेगवेगळे पक्ष. राज्यकारभार करण्यासाठी वेगवेगळ्या पक्षांना त्या ठिकाणी काय मिळत असते? संधी मिळत असते. शासनाच्या धोरणामध्ये बदल घडत असतात. कदाचित मागील शासनाचे काही धोरण जनतेला आवडले नाहीत, मग जनतेने काय केले? ती सत्ता बदलली, दुसरी आली. कदाचित पुढच्या 5 वर्षात ह्या शासनाने केलेले धोरण आवडणार नाही, हे बदललं जाईल, पुन्हा दुसरं शासन येईल.
कुठलं येईल ते आपण सांगू शकत नाही, ते लोकांच्या मतावरती ठरलेलं आहे. म्हणजे थोडक्यात समाज जीवनही बदलत असतं, सत्ताही बदलत असते. अर्थात आपण जे प्रतिनिधी निवडून देतो ते प्रतिनिधी जनता नेहमी कार्यक्षम प्रतिनिधी निवडून देत असते. दुसरी गोष्ट म्हणजे या कार्यक्षम प्रतिनिधींमध्ये प्रामाणिकपणा असला पाहिजे, विश्वासूपणा लोकांचा त्यांनी जपला पाहिजे, जनतेची कदर करणारे हे प्रतिनिधित्व पाहिजे. कारण लोक त्यांना अत्यंत विश्वासाने निवडून देत असतात की आपल्या लोकशाहीचा आपल्या वतीने हे वरती काय करणार आहेत, राज्यकारभार करणार आहेत. म्हणजे थोडक्यात ज्या निवडणूक प्रक्रियेद्वारे आपण त्यांना निवडून देणार आहोत ती निवडणूक प्रक्रिया नेहमी कशी असते, खुल्या वातावरणातली असते, त्याचबरोबर न्यायी आणि विश्वासार्हता जपणारी असते. आणि त्या माध्यमातून भारताच्या संविधानाने निवडणूक घेण्यासाठी म्हणजे न्याय वातावरणात विश्वासार्हता निर्माण करणारी आणि कुठलाही आक्षेप न होता अगदी सहज निवडणूक प्रक्रियेमधून सत्ता परिवर्तन करता यावं म्हणून आपल्या संविधानाने निवडणूक घेण्यासाठी एक स्वतंत्र निवडणूक आयोग ज्याला म्हणतात त्याची तरतूद केलेली आहे. लोकशाहीचा हा सर्वात मोठा आणि महत्वाचा भाग आहे तो म्हणजे निवडणूक आयोग. संविधानाने याची निर्मिती केलेली आहे. संविधानाने निवडणूक आयोगाची निर्मिती सुचवलेली आहे आणि त्यानुसार जगातली मोठी असणारी भारताची लोकशाही तिच्या वारंवार होणाऱ्या निवडणुका या निवडणुका कुणामार्फत घेतल्या जातात तर निवडणूक आयोगामार्फत घेतल्या जातात. आता या ठिकाणी भारतामध्ये भारताचा एक स्वतंत्र निवडणूक आयोग आहे आणि प्रत्येक राज्याचा राज्य पातळीसाठी स्वतंत्र राज्य निवडणूक आयोग आहे. तर पहा आतापर्यंत आपण पाहिलं होतं की निवडणूक कशासाठी घ्यायची तर प्रतिनिधित्व निवडून द्यायचे. आपले प्रतिनिधी म्हणजे आपण आपल्या देशाचा राज्यकारभार आपण भारतातला प्रत्येक माणूस रोजच्या रोज करू शकत नाही. त्याच्यासाठी आपला ज्यांच्यावर विश्वास आहे जे कार्यक्षम आहे असं प्रतिनिधित्व आपल्याला निवडून द्यायचे आणि निवडून दिलेलं प्रतिनिधित्व योग्य काम करत नसेल तर पुढच्या वेळेला ते प्रतिनिधित्व बदलून दुसरं देता यावं, वेगवेगळ्या पक्षांना संधी मिळावी यासाठी निवडणुका घेतल्या जातात आणि भारताच्या लोकशाहीचा हा सर्वात मोठा भाग आहे. त्यासाठी काय केलेलं आहे संविधानामध्येच निवडणूक आयोग सुचवलेला आहे. आता या निवडणूक आयोगामध्ये भारताचा निवडणूक आयोग स्वतंत्र आहे आणि राज्यासाठी प्रत्येक राज्यासाठी देखील स्वतंत्र निवडणूक आयोग. आता या ठिकाणी प्रतिनिधित्व म्हणजे काय तुमच्या पुस्तकामध्ये चौकटीत दिलेलं आहे की आधुनिक लोकशाही ही प्रातिनिधिक लोकशाही आहे. लोकशाहीतील निर्णय प्रक्रियेत संपूर्ण जनतेला सामावून घेणं शक्य नाही जे मी आता तुम्हाला सांगितलं आणि यातून जनतेने आपल्या वतीने काही लोक राज्यकारभार करण्यासाठी प्रतिनिधी म्हणून निवडून देण्याची पद्धत निर्माण करण्यात आलेली आहे आणि त्याला म्हणलेलं आहे प्रतिनिधित्व. प्रतिनिधींनी जनतेला जबाबदार राहून जनतेच्या कल्याणाला प्राधान्य देत राज्यकारभार करणं अपेक्षित असतं आणि जर त्या प्रतिनिधींनी तसं केलं नाही तर पुढच्या निवडणुकीमध्ये लोक आपला प्रतिनिधी बदलतात. हे देखील आपण पाहिलेलं आहे. आता पहा आपल्याला पाहायचंय निवडणूक आयोग. या निवडणूक आयोगाची रचना कशी असते. या निवडणूक आयोगामध्ये म्हणजे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरच्या एक मुख्य निवडणूक आयुक्त असतो आणि त्याच्या मदतीला 2 निवडणूक आयुक्त असतात.
एक मुख्य आणि 2 निवडणूक आयुक्त, एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि मदतीला 2 निवडणूक आयुक्त, असे 3 निवडणूक आयुक्त या निवडणूक आयोगामध्ये असतात, जे संपूर्ण निवडणुकीची जबाबदारी त्यांच्यावरती असते. मग आता या निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतं, तर ते राष्ट्रपती करतात. एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि मदतीला 2 निवडणूक आयुक्त. आणि या सर्व निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात, तर राष्ट्रपती करतात. पाया ही झाली निवडणूक आयोगाची रचना. पुन्हा एकदा समजून घ्या. भारताच्या निवडणुकीच्या केंद्रस्थानी, भारत देशाच्या निवडणुकीच्या केंद्रस्थानी आहे निवडणूक आयोग. संविधानाचं जे कलम 324 आहे, संविधान कलम 324, या 324 कलमाने निवडणूक आयोगाला स्वायत्तता देण्यात आलेली आहे. त्या निवडणूक आयोगावरती कुठलाही राजकीय पक्ष किंवा कुठलाही राजकीय पद दबाव आणू शकत नाही. पुन्हा नीट ऐका, स्वायत्तता देण्यात आलेली आहे संविधानाने 324 कलमानुसार. ह्या निवडणूक आयोगावरती कुणीही कुठलाही राजकीय पक्ष, कुठलंही राजकीय पद दबाव आणू शकत नाही. त्यानंतर आपण पाहिलेलं आहे की ही निवडणूक आयुक्ता जो आयोग आहे त्याची रचना कशी आहे. तर या आधी पाहिलेला आपण भारतासाठी स्वतंत्र भारताचा निवडणूक आयोग आहे आणि राज्यांसाठी राज्य निवडणूक आयोग आहे. त्याच्यामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त असतो आणि त्यांच्या जोडीला 2 निवडणूक आयुक्त असतात. या सर्वांची नेमणूक कोण करतात, तर राष्ट्रपती करत असतात. आता पहा, निवडणूक आयुक्तांची नेमणूक राष्ट्रपती करत असले तरी निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य जपले जावे म्हणून या मुख्य निवडणूक आयुक्तांना सहजासहजी अथवा एखाद्या राजकीय कारणावरून पदभ्रष्ट केलं जात नाही. निवडणूक आयोगाच्या खर्चासाठी स्वतंत्र तरतूद असते. या मुख्य निवडणूक आयुक्तांना पदभ्रष्ट करता येत नाही. एकदा त्यांची नेमणूक झाली की त्यांचं कार्य पूर्ण होईपर्यंत त्यांना त्यांच्या पदावरून हटवता येत नाही. त्याचं कारण म्हणजे ह्या निवडणुकांचं गांभीर्य किंवा निवडणुकामध्ये असणारी जनतेची विश्वासार्हता जपण्यासाठी त्यांच्यावरती कुणाचाही अधिकार चालत नाही. आता सहजासहजी पदभ्रष्ट केलं जात नाही म्हणलेलं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता हा निवडणूक आयोग कुठल्याही पक्षाच्या दबावाखाली नाहीये, देशाच्या सत्तेच्या दबावाखाली सुद्धा नाहीये. मग त्याच्या खर्चासाठी अगोदरच काय केली जाते, तरतूद केली जाते, जेणेकरून कुणाच्याही दबावाला निवडणूक आयोग बळी पडू शकणार नाही. या ठिकाणी आपल्या भारत सरकार, तुम्हाला माहिती आहे आपण मागच्या प्रकरणात संविधानाची निर्मिती पाहिलेली आहे. लोकशाहीचा खरा कारभार 1950 नंतर भारतात सुरू झालेला आपण पाहिलेला आहे. आणि म्हणून त्यांनी पहिल्या मुख्य निवडणूक आयुक्तांची माहिती दिलेली आहे. तुमच्या पान नंबर 75 वरती आहे की स्वतंत्र भारतातले पहिले निवडणूक आयुक्त कोण होते, तर सुकुमार सेन. 1921 साली, त्यांचा थोडासा भूतकाळाचा इतिहास दिलेला आहे. ब्रिटिश काळामध्ये हे प्रशासकीय सेवेमध्ये होते आणि मग 1950 मध्ये निवडणूक आयोगाची जेव्हा स्थापना झाली तेव्हा त्यांना निवडणूक आयुक्तांचा पदभार देण्यात आला. अतिशय प्रतिकूल आणि कठीण परिस्थितीत सुकुमार सेन यांनी अगदी कौशल्याने काम केले.
या चौकटीतून तुम्हाला एवढं नक्की कळलं की 1921 पासून ते ब्रिटिशांचा, कारण 47 पर्यंत ब्रिटिश भारतात होते, त्यांची सत्ता होती, पण ब्रिटिश सत्तेत असलेल्या आणि तिथे सत्तेत राहून काम केलेल्या कार्याचा त्यांचा अनुभव मोठा होता भारत देशासाठी, आणि म्हणून त्यांना 1950 मध्ये मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काय करण्यात आलं होतं, नेमण्यात आलेलं होतं. आणि इथे एक वाक्य वापरलेलं आहे की अतिशय प्रतिकूल व कठीण परिस्थितीत त्यांनी निवडणुकीचं काम केलं. त्याचं कारण असं आहे, पहा मुलांनो, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचा राज्य कारभार करणं अत्यंत अवघड होतं. एक तर देशाची फाळणी झालेली होती, दुसरी गोष्ट तर 150 वर्ष ब्रिटिशांनी शोषण केलेलं होतं, आणि तिसरी गोष्ट म्हणजे शासन चालवण्याचा शासन कारभार कसा चालवायचा तो अनुभव या पिढीकडे नव्हता, कारण 150 वर्ष तर ते गुलामच होते. आणि या सर्वांमध्ये अनुभवाचा अभाव असताना देखील सुकुमार सेन यांनी अत्यंत सुंदर प्रकारे निवडणूक प्रक्रियेचं कार्य केलं होतं, आणि म्हणून त्यांची माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. आता आपण रचना पाहतोय निवडणूक आयोगाची. पुन्हा एकदा मी सांगते की भारताचा एक मुख्य निवडणूक आयोग असतो, म्हणजे भारताच्या केंद्र शासनाच्या निवडणुकांसाठी, आणि प्रत्येक राज्य शासनाच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोग असतो. आपण हेही पाहिलं, मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक राष्ट्रपती करतात, त्यांच्या मदतीला 2 निवडणूक आयुक्त असतात. आता त्याच्या पुढचा मुद्दा म्हणजे मग ह्या निवडणूक आयोगाला एवढं मोठं जे काम आहे, कारण निवडणूक आयोगाचं काम खूप मोठं आहे, हे काम करतं प्रत्यक्ष कोण, तर त्याला स्वतंत्र कर्मचारी वर्ग नाही. त्याचं कारण म्हणजे निवडणूक प्रक्रिया रोज चालणारी नाहीये, आणि म्हणून जे शासकीय विभागामध्ये काम करणारे शासकीय कर्मचारी असतात ते सर्व शासकीय कर्मचारी, अधिकारी आणि शिक्षक हेच या निवडणूक आयोगाचा कर्मचारी वर्ग असतो. पुन्हा नीट लक्षात घ्या, शासकीय कर्मचारी, मग ते एरिगेशन मधील असतील किंवा आणखी एखाद्या शासकीय विभागातील असतील, शिक्षक असतील, हेच सर्वजण निवडणुकीचं काम करत असतात. त्यांनाच निवडणुकीचे काय म्हटलं जातं, कर्मचारी म्हटलं जातं. तुम्ही अनेक वेळा निवडणुकीसाठी शिक्षक ट्रेनिंगला वगैरे गेल्यानंतर तशा तुम्हाला वर्गांमधून सूचना दिल्या जातात, आणि त्या तुम्ही त्या अनुभवलेल्या आहेत. त्यामुळे त्यावेळेला ते कशासाठी चाललेले असतात, निवडणुकीच्या कामांसाठी. आता पहा, या निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडणुका कशासाठी घ्यायच्या, निवडणूक आयोग कसा निर्माण होतो, आता आपण पाहणार आहोत निवडणूक आयोगाची कामे, कार्य. रचना पाहिलेली आहे आपण. एक मुख्य निवडणूक आयुक्त, 2 त्याला सहाय्यक आणि कर्मचारी म्हणून सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षक. ही झाली रचना. नेमणूक आयुक्तांची कोण करतं, तर राष्ट्रपती. त्याला पदभ्रष्ट करता येत नाही, आणि त्यांच्या कामासाठी निवडणूक आयोगाच्या खर्चासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद केलेली असते. आणि या सर्व गोष्टी कशात सांगितलेल्या आहेत, संविधानाच्या कलम क्रमांक 324 मध्ये स्वायत्तता देण्यात आलेली स्वातंत्र्य निवडणूक आयोगाला. आता आपण पाहणार आहोत निवडणूक आयोगाची कार्य. निवडणूक आयोगाची कार्य, काम, याच्यामध्ये सगळ्यात पहिलं काम आहे मतदार याद्या तयार करणं. आता पहा, निवडणूक आयोग काम काय काय करतं हे जर सांगायचं झालं तर एका वाक्यामध्ये
निवडणुका जाहीर करण्यापासून ते निवडणुकीचा निकाल देण्यापर्यंत जेवढी मधली सगळी कामं आहेत ती सगळी कामं निवडणूक आयोगामार्फतच चालतात. दुसरी कुठलीही शासकीय यंत्रणा त्याच्यामध्ये समाविष्ट नसते. म्हणून पहिलं काम आहे निवडणूक आयोगाचं मतदार याद्या तयार करणं. आपण मागच्या तासाला पाहिलं होतं की भारताने मतदाराच्या वयाची अट शिथिल केली, 21 वरून ती 18 वर आणली. मग निवडणुकीच्या अगोदर 18 वर्ष पूर्ण झालेल्या सर्व भारतीय नागरिकांना जो मतदानाचा हक्क आहे तो त्यांना बजावता यावा यासाठी मतदारांच्या याद्या बनवल्या जातात. आणि या मतदार याद्या तयार करणं, त्या अद्ययावत ठेवणं. म्हणजे मागच्या निवडणुकीला एवढे मतदार होते, परंतु आता त्या पुढच्या निवडणुकीसाठी तेवढेच असतील असे नाही. काही कमी होणार आहेत आणि काही वाढणार आहेत. वाढणारे कुठले आहेत? ज्यांचं 18 वर्ष वय पूर्ण झाले ते तुमच्यासारखी मुलं. आणि कमी होणारे कुठले आहेत? तर वयोमानानुसार किंवा कुठल्या कारणास्तव ज्यांचं निधन झालेलं आहे त्यांचं नाव सुद्धा मतदार यादीतून कमी करावं लागणार आहे. तर त्यांना म्हणतात याद्या अद्ययावत करणं. आणि नव्या मतदारांचा समावेश करून घेऊन या याद्या अद्ययावत ठेवणं हे पहिलं काम आहे निवडणूक आयोगाचं. मग त्याच्यासाठी कर्मचारी, पुन्हा तेच शिक्षक, शासकीय कर्मचारी यांच्यावरती काय केलेली असते? ती जबाबदारी सोपवलेली असते. त्यानंतर दुसरं त्यातच येणारं काम म्हणजे मतदारांना ओळखपत्र देण्याचं काम निवडणूक आयोग करत असतो. मतदानाच्या अगोदरच ही प्रोसेस चालत असते. तुमच्या कानावर येत असतील ह्या गोष्टी की घरोघरी सर्वेक्षण अधिकारी येतात आणि ते तुमची सगळी माहिती त्या फॉर्म मध्ये लिहून घेतात. काही ठिकाणी तुम्हाला वोटर कार्ड काढण्यासाठी बोलवलं जातं आणि तुम्हाला ते मतदाराचं ओळखपत्र देखील दिलं जातं. तर निवडणूक आयोगाचं पहिलं काम झालं मतदार याद्या तयार करणे. दुसरं काम आहे निवडणुकांचे वेळापत्रक व संपूर्ण कार्यक्रम ठरवणे. निवडणुकांचे वेळापत्रक व संपूर्ण कार्यक्रम ठरवणे. आता पहिल्या कार्यामध्ये आपण पाहिलं की नवीन उमेदवारांची नोंदणी करून घेणं, जे हे झालेले आहेत त्यांचं नाव कमी करणं. थोडक्यात काय? मतदार याद्या अद्ययावत ठेवणं. जर या नाही ठेवल्यात आपण पाहतो इलेक्शन ज्या दिवशी होतं तेव्हा टीव्हीवरती आपण बातम्यांमध्ये पाहतो की लोक सांगत असतात माझं मतदार यादीत नावच नव्हतं, कोण म्हणतं माझं नाव 2-2 ठिकाणी होतं, काही जण म्हणतात मी सगळा मतदारसंघ त्या शहरात फिरलो मतदान बूथवर पण मला कुठंही मतदान करता आलं नाही कारण कुठल्याच यादीत माझं नाव नव्हतं. जर मतदार याद्या तयार करताना चूक झाली तर ते मतदाराचं नाव येत नाही आणि तो त्याच्या हक्कापासून वंचित राहतो. दुसरं काम आपण पाहतोय की निवडणुकांचं वेळापत्रक व संपूर्ण कार्यक्रम ठरवणे. म्हणजे पहा, निवडणुकीचे संपूर्ण संचलन हे निवडणूक आयोगाची जबाबदारी असते. मग निवडणूक आयोग ठरवतो की कोणत्या राज्यात आणि कधी निवडणुका घ्यायच्या. संपूर्ण समजा लोकसभेच्या असतील संपूर्ण निवडणुका एकाच वेळी देशात घेता येत नाही. प्रत्येकाची मुदत वेगवेगळ्या वेळेला संपत असते आणि त्याचे अनेक गोष्टींमुळे टप्पे ठरलेले असतात आणि त्यामुळं आयोग कोणत्या राज्यात केव्हा आणि किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या ह्याच्या तारखा ठरवतं आणि त्या पद्धतीने त्या जनतेला त्या राज्यांना कळवल्या जातात. म्हणजेच निवडणुकांचं वेळापत्रक निवडणूक आयोग ठरवत असतो. आता पहा, पहिल्या मुद्द्याशीच एक मुद्दा इथे चौकटीत दिलेला आहे की मतदार नोंदणीसाठी विशेष मतदार जागृती मोहीम आखण्यात येते. त्यासाठी राष्ट्रीय मतदार दिवस सुद्धा साजरा केला जातो. हे कशासाठी? तर लोकांना कळलं पाहिजे, लोकांची देखील जबाबदारी आहे. हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. तुम्हाला मतदानाचा हक्क मिळाला पाहिजे, अगदी बरोबर आहे, हा तुमचा हक्क आहे. पण हेही तुमचं कर्तव्य आहे की जर मतदार नोंदणी होत आहे
आणि जर तो अधिकारी तुमच्यापर्यंत पोहोचला नाही तर तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत आणि स्वतःच्या नावाची मतदार यादीमध्ये नोंद करून घेतली पाहिजे. मग लोकांना हे कळावं म्हणून मतदार जागृतीच्या मोहिमात केल्या जातात. तुम्ही विद्यार्थी त्या दिवशी आपल्या शाळेमधून नेहमी फेरी काढून लोकांना मतदार यादीबाबत जागृती करण्यासाठी घोषणा देता, बोर्ड फलक घेऊन जाता आणि लोकांमध्ये जागृती घडावी यासाठी मतदार जागृती दिन देखील साजरा केला जातो. त्यानंतर आपण दुसरं काम पाहिलेलं आहे की निवडणुकांचे वेळापत्रक व संपूर्ण कार्यक्रम ठरवणे. कोणत्या राज्यात किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे निवडणूक आयोग ठरवतो. तिसरं काम आहे उमेदवारांच्या अर्जाची छाननी. मी याचसाठी तुम्हाला उदाहरण दिलं होतं की आपल्या शाळेमध्येही वर्गामध्ये आपण मॉनिटरची निवडणूक करतो. शाळा म्हणजे आपला देश आहे, आपले सर म्हणजे निवडणूक आयोग आहे, उभे राहिलेले मॉनिटर पदासाठी म्हणजे उमेदवार प्रतिनिधी आहेत आणि आपण सगळे मतदार. आपण नाही म्हणजे तुम्ही विद्यार्थी सगळे मतदार आहात. पण मी त्यावेळेला त्यामध्ये एक उदाहरण सांगितलं होतं की सर काही अटी सांगतात की मुलांना ज्याला उभं राहायचंय त्याने वर्गातलं काम केलं पाहिजे, स्वतःचंही काम केलं पाहिजे, प्रामाणिकपणे केलं पाहिजे, शिक्षकांचा सर्व विश्वास संपादन केला पाहिजे. या काही काय असतात त्या उमेदवाराच्या पात्रतेच्या अटी असतात, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. आता ज्या पद्धतीने सर सर्वांना संधी देत असतात, मुलं उभी राहा, मुली उभी राहा, तू उभा राहा, तू उभा राहा, हवं त्याला ज्याला हवं तो उभे राहा, त्या ठिकाणी देखील उमेदवार पदासाठी अर्ज करण्याचा अधिकार, त्याच्या ज्या अटी आहेत त्या पूर्ण होत असतील, वयाची अट वगैरे ती पूर्ण करून उमेदवार उभे राहू शकतात. मात्र त्याच्यामध्ये देखील काही त्रुटी असू शकतात आणि म्हणून उमेदवारांच्या अर्जाची छाननी करणं हे काय आहे निवडणूक आयोगाचं तिसरं काम आहे. आता पहा, निवडणुकीच्या तारखा प्रथम जाहीर होतात. तारखा जाहीर झाल्यानंतर विविध राजकीय पक्ष त्या त्या विभागामध्ये निवडणुकीसाठी त्या आपला उमेदवार उभा करत असतात. मग तो कोणत्याही पक्षाचा असू शकतो आणि तो आपल्या पक्षाचा पाठिंबा घेऊन उभा राहतो आणि जर त्याला पक्षाने तिकीट दिलं नाही तर कधी कधी काही उमेदवार स्वतंत्रपणे, त्याला आपण अपक्ष म्हणतो, अपक्ष सुद्धा निवडणूक लढवण्यासाठी उभे राहतात. हे सर्व उमेदवारांना अर्ज भरावा लागतो आणि त्यात स्वतः संबंधी सर्व माहिती द्यावी लागते आणि त्या अर्जाची त्याने दिलेली माहिती चूक आहे की बरोबर आहे याची तपासणी, याची छाननी निवडणूक आयोग करतो आणि जर तो पात्र असेल तर त्याला, जो पात्र असेल त्या सर्वांना निवडणुकीची उमेदवारी दिली जाते. पुन्हा एकदा नीट ऐका. उमेदवारांच्या अर्जाची छाननी म्हणजे काय तर निवडणुकीसाठी तारखा जाहीर झाल्यानंतर प्रत्येक पक्ष, आता आपण पुढे पक्षांचा देखील अभ्यास करणार आहोत. विविध पक्ष आहेत भारतामध्ये विविध राजकीय पक्ष आहेत. ते आपले आपले उमेदवार तिथं उभं करतात. त्यांना जर एखाद्याला काही स्वतःचा उमेदवार उभे करतात, काही दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देतात, काही उमेदवार असे असतात की ज्यांना कुठल्याही पक्षातून पाठिंबा नसतो, ते स्वतःच अपक्ष म्हणून उभे राहतात आणि उमेदवार जे निवडणूक लढवू इच्छितात त्यांना एक अर्ज निवडणूक आयोगाकडे करावा लागतो. आता आपल्याकडे वर्गातल्या निवडणुकामध्ये तुमच्याकडून आम्ही काही अर्ज घेत नाही, फक्त म्हणतो की कोणाकोणाला उभं राहायचं रे आणि मग तुम्ही संमती देता, हात वर करता, उभं राहता, तीच संमती झाली. पण भारताच्या निवडणूक आयोगाकडे मात्र या उमेदवारांना अर्ज करावा लागतो. अर्ज केल्यानंतर त्यात स्वतः संबंधीची सर्व माहिती खरी भरावी लागते आणि ती माहिती योग्य आहे का याची तपासणी निवडणूक आयोग करतो आणि मग त्याला उमेदवारी दिली जाते. याला म्हणतात उमेदवारांच्या अर्जाची छाननी. पुढचं निवडणूक आयोगाचं कार्य आहे राजकीय पक्षांना मान्यता देणे.
तुम्ही म्हणाल की मॅडम तुम्ही आत्ताच सांगितलं की वेगवेगळे राजकीय पक्ष आपले उमेदवार उभे करतात आणि इथं तर म्हणले राजकीय पक्षांना मान्यता नाही. जे पक्ष अस्तित्वात आहेत, कारण भारत देश हा बहुपक्षीय आहे, तसेच त्या पक्षांचं तर ठीक आहे, त्यांच्या उमेदवारांना मान्यता दिली जाते. मात्र कधी कधी नवनवे पक्ष सुद्धा निवडणुकीच्या तोंडावरती निर्माण होतात. मग या नवीन निर्माण झालेल्या पक्षांना किंवा कधी कधी असं होतं एकाच पक्षामध्ये फुट पडून त्याचे दोन पक्ष निर्माण होतात. जसं काही वर्षांपूर्वी आपल्या सर्वांना माहिती आहे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकच पक्ष होता, परंतु काही त्यातील लोकांनी फुटून त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस केला आणि काँग्रेस वेगळा राहिला. मग अशा नवीन निर्माण झालेल्या, म्हणजे उदाहरणार्थ इथं राष्ट्रवादी काँग्रेस या नवीन पक्षाला मान्यता, त्याचं अस्तित्व निर्माण झालेलं आहे, ते काम सुद्धा निवडणूक आयोगालाच करावं लागतं. त्यानंतर अशा सर्व पक्षांना निवडणूक आयोगाची मान्यता असणं आवश्यक असतं. एखाद्या पक्षाची मान्यता रद्द करण्याचा अधिकारही निवडणूक आयोगाला असतो. एखाद्या पक्षाची मान्यता, त्याच्याही काही अटी आहेत की अमुक निवडणुकीत इतके उमेदवार त्याचे निवडून आले पाहिजेत. पण तुम्ही ऐकलेलं असेल उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालंय किंवा पक्ष रद्द झाला, आणि त्याच्याही काही काय आहेत, अटी आहेत, किंवा त्याला अमुक टक्के मतं मिळाली पाहिजेत. तर पुढे पाहणार आहोत आपण ते. एखाद्या पक्षाची मान्यता रद्द करण्याचा अधिकारही निवडणूक आयोगाला असतो आणि निवडणूक आयोग राजकीय पक्षांना निवडणूक चिन्ह देखील देतो. आता जशा निवडणुकामध्ये राजकीय पक्ष जितका जुना तितकी त्याची चिन्ह लोकांना माहीत आहेतच आहे. काँग्रेस असेल हाताचा पंजा, तेही आपण पुढे पाहणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ आहे, शिवसेना धनुष्य आहे, मनसे रेल्वेचं इंजिन आहे. नवीन नवीन पक्षाला त्यालाही चिन्ह दिलं जातं. अपक्ष उमेदवार असेल तर तो ह्या कुठल्याही राजकीय पक्षातून उभा नसतो, कारण उमेदवार जो उभा राहतो तो जर एखाद्या पक्षातून उभा राहिला तर तो कुठेही उभा राहिला तर त्याला तेच चिन्ह असतं. पण जर अपक्ष उमेदवार असेल, त्याचा पक्षच नसतो आणि त्याच्यामुळे त्याला देखील चिन्ह देण्याचं काम निवडणूक आयोग करत असतो. त्यानंतर पहा, पुढचं शेवटचं महत्वाचं काम आहे निवडणूक आयोगाचं, निवडणुकी संबंधी वाद सोडवणे. मुलांनो, निवडणुका म्हणल्यानंतर आता तुम्ही पाहता की निवडणुका आपल्या वर्गात घेतल्या तरी सुद्धा तुमचा वाद होतो की तुम्ही म्हणता मॅडम यांनी डबल चिठ्ठी टाकली, कोण म्हणतं की मॅडम यांनी हे नाव लिहिलं खोडून टाकलं, यांनी डबल टाकली, कोण म्हणतं की त्यांनी आम्हाला दम दिला, मला मत दे नाही तर बघतो मधल्या सुट्टीत तुझ्याकडे. म्हणजे अशा प्रकारे तुमच्याही काही तक्रारी असतात. अगदी तशाच प्रकारे निवडणुकी संबंधी काही वाद असतात आणि निवडणुकीच्या संदर्भातले काही वाद असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला निवडणूक आयोगाकडेच जावं लागतं आणि म्हणून ते वाद सोडवण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते. त्यानुसार मग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेणं सुद्धा गरजेचं होतं, अथवा एखादा उमेदवार त्याच्याकडून जर काही चुका झाल्या तर त्याची अपात्रता घोषित करणं हे सुद्धा जबाबदारी निवडणूक आयोगाचीच असते. म्हणजे हे सुद्धा काम निवडणूक आयोगालाच करावं लागतं. या प्रकारे आपण निवडणूक प्रक्रिया याच्यामध्ये पाहिलं होतं की प्रतिनिधित्व म्हणजे काय, भारतामध्ये निवडणूक प्रक्रियेचं महत्व काय आहे, आणि त्यानंतर आपण पाहिलं होतं की भारताच्या संविधानाने एक निवडणुकीसाठी स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात आणलेली आहे 324 कलमानुसार, आणि ती म्हणजे निवडणूक आयोग. या निवडणूक आयोगाची आपण रचना पाहिलेली होती. त्या रचनेमध्ये आपण पाहिलेलं होतं एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि त्याला सहाय्यक असणारे 2 निवडणूक आयुक्त. त्यानंतर आपण हेही पाहिलेलं होतं त्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात आणि निवडणूक आयोगाला स्वतंत्र असा कर्मचारी वर्ग नाही. शासकीय कर्मचारी, शिक्षक, अधिकारी
हेच निवडणुकीच्या काळापुरते निवडणूक आयोगाचे कर्मचारी असतात. आपण प्रतिनिधित्व शब्दाचा अर्थ पाहिलेला होता. प्रतिनिधित्व कशासाठी ते पाहिलं होतं. भारताचे पहिले निवडणूक आयुक्त मुख्य कोण होते? सुकुमार सेन हे पाहिलेले होते. त्यांची माहिती पाहिलेली होती आणि त्यानंतर आपण पाहिलेली होती ती म्हणजे निवडणूक आयोगाची कार्य. पुन्हा एकदा पहा. मतदार याद्या तयार करणं, निवडणुकांचे वेळापत्रक व संपूर्ण कार्यक्रम ठरवणं, उमेदवारांच्या अर्जाची छाननी करणं, राजकीय पक्षांना मान्यता देणे आणि निवडणूक संबंधी वाद सोडवणे. आता निवडणूक संबंधी वाद काय असतात? तर अनेक प्रकारचे वाद असतात. उमेदवारांनी मतदारांवर आणलेला दबाव किंवा केलेला अपप्रचार किंवा इलेक्शनमध्ये होणाऱ्या काही घोटाळे, तर याच्या संदर्भात जे काही वाद असतील ते निवडणूक आयोगच सोडवतात. इथं देखील काही प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत का? राजकीय पक्षांना मान्यता देताना निवडणूक आयोग कोणते निकष लावते तेच शोधायचे. तर तुमच्या पुढच्या प्रकरणामध्ये त्याचा अभ्यास आहे. मागच्या 9वीच्या प्रकरणामध्ये देखील तो आहे. तो जरा तुम्ही पाहून घ्यायचा की एखादा राजकीय पक्ष म्हणून त्याला मान्यता द्यायची असेल तर मग तो त्याने किती मतं मिळवलेली असली पाहिजे, त्याचे किती उमेदवार निवडून आले पाहिजे किंवा तो पक्ष किती राज्यांमध्ये अस्तित्वात असला पाहिजे, अशा अटी आहेत. दुसरं म्हणजे उमेदवारांना फक्त वयाची अट असताना त्यांची इतर माहिती निवडणूक आयोगाला देणं का महत्वाचं आहे. जर अटीमध्ये फक्त म्हणलेले तो भारताचा नागरिक असावा, त्याने अमुक वर्ष वयाची पूर्ण केलेली असावीत, एवढ्याच अटी, मग असं असताना त्यांनी त्याची संपत्ती घोषित करणं का गरजेचं आहे किंवा इतर त्याची शैक्षणिक माहिती देणं का गरजेचं आहे, तर त्याचं कारणच असं आहे की सत्तेचा गैरवापर त्याच्याकडून होऊ नये. दुसरं म्हणजे उमेदवारांना त्याच्याकडील मालमत्तेची माहिती निवडणूक आयोगाला का द्यावी लागते. मी आत्ताच म्हणलं, सत्तेचा गैरवापर करून हे लोक अधिक संपत्ती कमवू शकतात आणि त्यामुळे देशाची आर्थिक स्थिती काय होऊ शकते, असमतोल होऊ शकते. आणि म्हणून निवडणुकीपूर्वी तुम्ही संपत्ती घोषित केली असेल तर निवडणुकीनंतर जर त्याच्यात प्रचंड वाढ झाली तर त्याची काय होते, चौकशी होते. याची अनेक उदाहरणं आपण अभ्यासलेली आहे. पुढे दुसऱ्या चौकटीत म्हणलेले अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी काही मतदारसंघ राखून ठेवले जातात. असं का? तर सर्वांना विकासाची समान संधी मिळावी, हे आपण मागच्या प्रकरणात अभ्यासलेलं आहे. सर्वच राजकीय पक्षांना निवडणूक चिन्हे असतात. असं का? कारण त्या चिन्हावरून तो पक्ष आणि तो उमेदवार लगेच काय होतो, ओळखला जातो आणि त्याच्यासाठी त्यांना चिन्ह देतात. तसंच काही दिवसांपूर्वी, म्हणजे आज जरी भारतामध्ये साक्षरतेचं प्रमाण चांगलं असलं तरी काही वर्षांपूर्वी साक्षरतेचं प्रमाण नव्हतं. मग उमेदवाराचं नावच जर निरक्षर माणसाला ओळखता आलं नाही तो वोटिंग करणार कसं? मग त्याने वोटिंग करायचंच नाही का? तर तो चिन्हाने तो उमेदवार ओळखू शकतो, म्हणून देखील चिन्ह दिलं जातं. त्यानंतर पहा, मतदानाच्या वेळी आणि मतमोजणी करताना राजकीय पक्षाचे अधिकृत प्रतिनिधी हजर असतात. आता तुम्ही जेव्हा 18 वर्षाचे व्हाल, तुम्ही मतदानाला जाल, मतदान बूथवर आतमध्ये जेवढे उमेदवार उभे असतात त्यांचे प्रतिनिधी बसलेले असतात. आणि ज्या वेळेला नंतर सगळं इलेक्शन होतं, मतमोजणी होते, जशी आपल्याची पुण्याला वगैरे होते, तर तिथे देखील प्रत्येक पक्षाचे प्रतिनिधी असतात. याचं कारणच आहे मतदान करताना देखील कुणी घोटाळा करू नये आणि मतमोजणी करतानाही कुणी घोटाळा करू नये. त्यानंतर आता आपण पाहणार आहोत मतदारसंघाची पुनर्रचना. मतदारसंघाची पुनर्रचना. पहा, लोकसभेत आपण लोकसभेचा सध्या विचार करतोय. एकूण सदस्य संख्या 543 आहे. लोकसभेतील मतदारांची संख्या किती आहे? 543 आहे. आणि या 543 सभासद हे कसे निवडून येतात? तर प्रत्येक सभासद एका मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो.
म्हणजे लोकसभेचे मतदारसंघ देखील किती झाले? 543 झाले. उमेदवार 543 आणि मग मतदारसंघही तेवढेच. लोकसभेसाठी आपला मतदारसंघ कुठला आहे? तर शिरूर लोकसभा मतदारसंघ आहे. आणि शिरूर म्हणजे फक्त शिरूर तालुका नाहीये, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. शिरूर, जुन्नर, आंबेगाव, काही मोशी, भोसरी, पिंपरी हडपसर हा सगळा लोकसंख्येवरून ठरला जातो आणि तो एरिया म्हणजे शिरूर मतदारसंघ. असे 543 मतदारसंघ बनवले गेलेले आहेत लोकसभेसाठी आणि त्या प्रत्येक मतदारसंघातून एक प्रतिनिधी निवडून येतो. तिथं किती उमेदवार उभे राहतील हे आपण नाही सांगू शकत, प्रत्येक पक्षाचा राहू शकतो, पण निवडून त्यातून एक प्रतिनिधी येणार. असे 543 सदस्य संख्या लोकसभेची आहे. आणि हे मतदारसंघ निर्माण करण्याचं काम, जसं मी आता सांगितलं, शिरूर मतदारसंघ कुठला एरियाला? जुन्नर तालुकाला, शिरूर तालुकाला, मोशी, भोसरी, हडपसर एरियाला, हे सगळं हा एरिया म्हणजे शिरूर मतदारसंघ. हे तयार करण्याचं काम, मतदारसंघ तयार करण्याचं काम निवडणूक आयोगच करतो. त्याच्याच परिसीमेमध्ये त्याची जी परिसीमन समिती असते ती कोणत्याही दबावाला बळी न पडता स्वतंत्र यंत्रणा लागून तटस्थपणे मतदारसंघाची निर्मिती करत असते. ही मतदारसंघाच्या पुनर्रचनेचं महत्वाचं काम सुद्धा निवडणूक आयोगाकडे आहे. आपण जाता जाता फक्त पाहूयात की मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि जबाबदारी. तुम्हाला काय वाटतं? तर बरोबर आहे, आपण मतदान केलं पाहिजे. जर आपल्याला योग्य उमेदवार हा अपेक्षित आहे तर मतदान आपण केलं पाहिजे. जर आपण मतदान केलं नाही, समजा 40-50% लोकांनी मतदान केलं आणि त्याच्यावर जर आपला प्रतिनिधी ठरत असेल तर 50% ज्यांनी मतदान केलं नाही त्याच्यामुळे खरा कस लागला नाही असं म्हणता येईल. दुसरं गोष्ट म्हणजे आपली जबाबदारी आहे आणि कर्तव्यही आहे. आपल्याला जर चांगला प्रतिनिधी हवा असेल तर प्रत्येकाने मतदान केलंच पाहिजे. एक चित्र दाखवलेलं आहे की निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आचारसंहितेचे सरकारलाही पालन करावे लागते. मुलं चर्चा करतायत, मग निवडणूक आयोग श्रेष्ठ की सरकार? याचं उत्तर असं आहे, निवडणुकीसाठी निवडणूक आयोग श्रेष्ठ. निवडणुकीसाठी. कारण पहा, आपण पाठाच्या सुरुवातीलाच पाहिलेलं आहे, एक वाक्य मी जसंच्या तसं तुम्हाला वाचून दाखवते. भारतातील निवडणूक प्रक्रियेच्या केंद्रस्थानी अर्थातच निवडणूक आयोग आहे. काय म्हणलेले? भारतीय निवडणूक प्रक्रियेच्या. भारतीय संविधानाच्या कलम 324 ने या स्वायत्त यंत्रणेची निर्मिती केलेली आहे. म्हणजे निवडणुकीसाठी सरकारपेक्षाही श्रेष्ठ कोण आहे? तर निवडणूक आयोग आहे. पुन्हा म्हणलेला आचारसंहिता हा विषय आपला निघालेला होता. तर खालीलपैकी कोणत्या 2 बाबी आचारसंहितेच्या भंग करणाऱ्या आहेत असं तुम्हाला वाटतं? मी 4 गोष्टी वाचते, तुम्हाला लगेच त्याचं उत्तर येणार आहे. उमेदवाराकडून वसाहतीत घरगुती वापराच्या वस्तूचे वाटप केले, म्हणजे आमिष दाखवलं. म्हणजे ही गोष्ट काय आहे? चुकीची आहे. तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल की पैसे वाटले जातात, वस्तू वाटल्या जातात, जेवणं दिली जातात. ह्या गोष्टी काय आहेत? अयोग्य आहेत. दुसरं, निवडून दिल्यास पाणी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले, तर हे त्यांचं कामच आहे, त्यामुळे ती आश्वासन बरोबर आहे. घरोघरी जाऊन मतदारांना भेटणं व निवडून देण्याची विनंती करणं, ही त्यांचं काय आहे? प्रत्येक मतदाराला तो अधिकार आहे की मी काम करेल, मला तुम्ही निवडून द्या म्हणून मागणी करण्याचा. आणि ती शेवटची गोष्ट, जातीचे व धर्माचे आव्हान करून पाठिंबा मिळवणं, ही गोष्ट मात्र चुकीची आहे. कारण भारतीय म्हणल्यानंतर तो कुठल्याही जाती धर्माचा असो, इथं जातीचा भेदभाव करता कामा नये. म्हणजे चौथं विधान आणि पहिलं विधान काय आहे? चुकीचं आहे. त्यानंतर पहा, इथे हिमाचल प्रदेश राज्यातील श्याम शरण नेगी जे भारताचे पहिले मतदार ठरले, ज्यावेळेला 25 ऑक्टोबर 1951 रोजी लोकसभेच्या निवडणुका झाल्या, तेव्हा भारतामध्ये लोकसभेसाठी मतदान करणारी जी पहिली व्यक्ती होती टायमिंग नुसार, तर ते होते कोण होते? हिमाचल प्रदेशातले शरण नेगी. त्यांचा फोटो या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला असं सांगितलेलं आहे.
पुढे म्हणलेलं आहे, मतदारांसाठीच्या आचारसंहितेत तुम्ही कोणत्या नियमांचा समावेश कराल? म्हणजे पहा, आता तर आचारसंहिता आहेतच निवडणुकीसाठी किंवा मतदारांसाठी, परंतु तरी देखील आपण पाहत असतो निवडणुकीच्या काळामध्ये काही चुकीच्या गोष्टी घडताना आपल्या डोळ्यांना दिसतात आणि मग अशा वेळेला आपल्याला असं वाटतं की हे पैसे वाटप होणं किंवा उमेदवारांच्या बाबतीत अपप्रचार करणं, एकमेकांवरती टीका करणं, अगदी टोकाला जाऊन टीका करणं, तर अशा काही गोष्टी असतात. विकास सोडून एकमेकांच्या टीकांमध्ये हे उमेदवार जास्त गुंतलेले असतात, एकमेकांच्या पक्षांवर शिंतोडे उडवण्यात गुंतलेले असतात. तर त्यावेळेला असं वाटतं की फक्त त्यांनी विकासाविषयीच बोलावं, आपल्याला काय ते देतील हे बोलावं. तर अशा प्रकारे जर काही तुम्हाला वाटत असेल तर त्या आचारसंहितेची तुम्ही काय करू शकता, यादी करू शकता. तर अशा प्रकारे आज निवडणूक प्रक्रिया, राज्यशास्त्र या विषयाचा अभ्यास करत असताना आपण काय पाहिलं तर लोकशाहीच्या दिशेने होणाऱ्या वाटचालीत निवडणुकीचा फार मोठा वाटा आहे. निवडणुकीद्वारा प्रतिनिधित्व निवडले जाते. प्रतिनिधित्व म्हणजे काय तर लोकशाहीचा राज्यकारभार करण्यासाठी भारताच्या प्रत्येक नागरिकाला प्रत्यक्ष सहभागी होणं अशक्य आहे, म्हणून तो आपला विश्वासू प्रतिनिधी निवडून देत असतो. आणि तो प्रतिनिधी कसा पाहिजे तर अगदी त्याच्यावर विश्वास ठेवण्यासारखा. दुसरी गोष्ट म्हणजे निवडणुका का घ्यायच्या तर सर्व पक्षांना संधी मिळाली पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे शासनाच्या धोरणांमध्ये बदल घडतात, समाज जीवन बदलतं निवडणुकीच्या माध्यमातून, आणि म्हणून निवडणुका घेतल्या गेल्या पाहिजेत. त्याच्यासाठी संविधानाने 324 कलमानुसार स्वायत्तता देऊन निवडणूक आयोगाची काय केलेली आहे, निर्मिती केलेली आहे. मग हे निवडणूक आयोग म्हणजे काय, रचनेमध्ये आपण पाहिलेलं होतं, एक मुख्य निवडणूक आयुक्त, त्याला 2 सहाय्यक निवडणूक आयुक्त, त्यांची नेमणूक राष्ट्रपतींकडून होते आणि त्यांना सहजासहजी राजकीय कारणावरून पदभ्रष्ट करता येत नाही. निवडणूक आयोगाच्या खर्चासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद असते. त्यानंतर आपण हेही पाहिलं होतं की निवडणुकाच्या तारखा घोषित होत झाल्यापासून ते निकाल देईपर्यंत सर्व कामे निवडणूक आयोगाला करावी लागतात. मग ती कोणती, किंवा आपण पाहिलं होतं की निवडणूक आयोगाकडे स्वतंत्र कर्मचारी वर्ग नाही, असणारा देशातलाच शासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक म्हणजेच निवडणूक आयोगाचे कर्मचारी. त्यांना प्रशिक्षण दिलं जातं आणि ते तेवढ्या काळापुरतं ते काम करतात. निवडणूक आयोगाची कामं पाहिली होती. पहिली मतदारांच्या याद्या तयार करणं, अर्जांची उमेदवारांच्या छाननी करणं, निवडणुकीचं वेळापत्रक, कार्यक्रम जाहीर करणं, राजकीय पक्षांना मान्यता देणं किंवा निवडणुकी संबंधीचे वाद सोडवणे. आणि नंतर शेवटी आपण शेवटचा मुद्दा पाहिलेला होता, मतदारसंघ लोकसभेचे. लोकसभेत एकूण सदस्य संख्या 543 आहे, म्हणजे जेवढे सभासद तेवढे मतदारसंघ. आणि हे मतदारसंघ निर्माण करण्याचं काम निवडणूक आयोगाच्या परिसीमन समितीकडे असतं. ती कुठल्याही दबावाला किंवा कशालाही बळी न पडता तटस्थपणे, स्वतंत्रपणे मतदारसंघाची निर्मिती करत असते. तर अशा प्रकारे आपण निवडणूक प्रक्रियेतला हा पहिला भाग पाहिलेला आहे. आणि पुढच्या तासाला आपण ही निवडणूक प्रक्रिया कशी चालते, आचारसंहिता म्हणजे काय, किंवा मुक्त व न्याय निवडणुका घेण्यासाठी आपल्या भारतीय लोकशाही पुढे कोणती आव्हानं आहेत आणि निवडणुकीमध्ये काही सुधारणा व्हायला हव्यात का, याविषयी आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत. थँक्यू.